तर आपला आजचा टॉपिक आहे डेन्सिटी किंवा त्याला मास डेन्सिटी म्हणतात आणि याला डिनोट केला जातो रोने. तर मास डेन्सिटी काय? इट इज डिफाइंड ॲज mass per unit volume of fluid. तर फ्लुइड काय आपण लास्ट लेक्चरला पाहिलंय. तर फ्लुइड आहे गॅसेस किंवा लिक्विड असेल त्यांना आपण फ्लुइड म्हणतो. तर याचा अर्थ काय की पर युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास आपण बसवू शकतो किंवा मावतं त्याला डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी असं म्हणतात. तर मास डेन्सिटीचं युनिट असतं युनिटच्या आधी त्याचं हे घेऊन घेऊ. तो मास डेन्सिटी रो इज इक्वल टू मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. युनिट असतं त्याचा kg पर मीटर क्यूब आणि मास डेन्सिटी ऑफ वॉटर ते असतं 1000 kg पर मीटर क्यूब आणि मास डेन्सिटी ऑफ एअर जे असतं ते असतं 1.292 kg पर मीटर क्यूब. तर मास डेन्सिटी डिपेंड करतं टेम्परेचर आणि प्रेशरवर. जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय तर डिपेंड करतं टेम्परेचर आणि प्रेशरवर. तर आपल्याला माहिती आहे की फ्लुइडचे जे पार्टिकल असतात त्यांच्याजवळ मध्ये काय असतं, एकमेकांजवळ त्यांच्यामध्ये काय असतं, कोहेजन असतं. जेव्हा आपण टेम्परेचरला राईज करतो तर काय होतं की कोहेजन बिटवीन द पार्टिकल्स काय होतं, कमी होऊन जातं टेम्परेचर वाढवल्यामुळे. आणि टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होतं की मास डेन्सिटी आहे ती काय होते की एखाद्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये कमी मॉलिक्यूल बसतील मासमध्ये. तर काय होतं की टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होतं की डेन्सिटी कमी होऊन जाते. तो डेन्सिटी रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर. बरोबर. तर त्या जागे जर आपण काय केलं, प्रेशरला इन्क्रीज केला. प्रेशरला जर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे, डेन्सिटी. तर मॉलिक्यूल काय आहे ना, जास्तीत जास्त मॉलिक्यूल एकाच ठिकाणी काय होणार आहे, कंप्रेस होणार आहे. आणि तर सॉरी, बिलकुल माझ्याकडून एक सांगताना चुकलं. मास डेन्सिटी आहे तर रो इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतं. टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, डेन्सिटी कमी होणार आहे. ओके. तर आता बघूया प्रेशर. तर प्रेशर जर वाढलं तर काय, मॉलिक्यूल, तर जास्त नंबर ऑफ मॉलिक्यूल एका व्हॉल्यूममध्ये आपल्याला पॅक करता येईल. तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डेन्सिटी. बट जनरली लिक्विड काय आहे, इनकम्प्रेसिबल आहे. तर त्यांना
आपण जास्त कंप्रेस नाही करू शकत. कंप्रेस करू शकतो पण जास्त नाही करू शकत. तर त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती आहे स्पेसिफिक वेट किंवा और वेट डेन्सिटी. तर याला डिनोट केलं जातं गॅमा किंवा W ने. तर स्पेसिफिक काय असतं की ज्या बी वर्ड पुढे एखाद्या स्पेसिफिक लागलं तर त्याचा असा रेशो असतो पर युनिट क्वांटिटी. असा रेशो जो पर युनिट क्वांटिटी वाईज बघितला जातो, जसं की ती क्वांटिटी मास किंवा व्हॉल्यूम पण असू शकते. तसंच मास डेन्सिटीला आपण स्पेसिफिक मास बघू शकतो, तर तो होता मास अपॉन व्हॉल्यूम. तर आता आपण बघतोय स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. तर याची डेफिनेशन आहे, इट इज डिफाईन ॲज वेट पर युनिट वॉल्यूम. वेट पर युनिट वॉल्यूम of fluid at standard temperature and pressure. Standard temperature and pressure. तर याचा काय वेट अपॉन वॉल्यूम. युनिट आहे न्यूटन पर मीटर क्यूब. आपण याचा फॉर्म्युला पाहिला तर आहे वेट अपॉन वॉल्यूम. वेट असतं मास इंटू ग्रॅव्हिटी अपॉन वॉल्यूम. आणि आपण आत्ताच मागे डेन्सिटी पाहिलं मास अपॉन वॉल्यूम. सो गॅमा इज इक्वल टू स्पेसिफिक वेट. आपल्याला डेन्सिटी माहिती असेल आणि जर आपण ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या गोष्टीचं स्पेसिफिक वेट आपल्याला माहिती पडून जातं. तर त्याचप्रमाणे आपण स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर माहीत करून घेऊ. तर स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर आपल्याला माहिती होतं 1000 इंटू 9.81 इज इक्वल टू 9810 न्यूटन पर मीटर क्यूब किंवा 9.81 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर क्यूब. अशा पद्धतीने आपण त्याला डिनोट केलं जातं. तर स्पेसिफिक मास आणि स्पेसिफिक वेटमध्ये एक डिफरन्स असा आहे की स्पेसिफिक मास जे कधी चेंज होत नाही आणि स्पेसिफिक वेट हे प्लेसनुसार चेंज होऊन जातं. त्यानंतर आपली पुढची प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव डेन्सिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी त्याला एसने डिनोट करतो. तर याचा मीनिंग काय असतो की दोन आपल्याकडे वस्तू आहेत, तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या रिलेटिव्हली किती हेवी आहे हे इंडिकेट करण्यासाठी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिफाईन करतो. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय, इट इज अ रेशो ऑफ weight of fluid
of given volume to the weight of standard fluid of same volume. So S किंवा G is equal to weight of fluid divided by weight of स्टँडर्ड फ्लुइड. तर याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या फ्लुइडची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल तर आपण वेट करणार एखाद्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये आणि तोच व्हॉल्यूममध्ये आपण एक स्टँडर्ड फ्लुइड काय करणार फिल करणार. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला वेट ऑफ फ्लुइड आणि वेट ऑफ, तर याला मल्टिप्लाय बाय आपण व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड करून घेऊ. तर आपण आताच पाहिलं की व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड आणि व्हॉल्यूम ऑफ स्टँडर्ड फ्लुइड काय इक्वलच आहे. तर आपण या टर्म थोड्या रिअरेंज करू. वेट ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय वेट ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्टँडर्ड फ्लुइड आणि हा, तर यांना सॉल्व केल्यावर आपल्याला मिळेल. तर ही राहणार आहे युनिट वेट ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज आपण अशी बी डिनोट करू शकतो किंवा आपल्याला डेन्सिटी माहीत असेल फ्लुइडची आणि त्याला मल्टिप्लाय बाय जी केला आणि स्टँडर्ड फ्लुइड मल्टिप्लाय बाय जी, तर आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू स्टँडर्ड डेन्सिटी ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड असं आपल्याला या ठिकाणी कन्क्लुजन मिळतं. ओके, so hence specific gravity of fluid gravity of fluid, it can also be defined as ratio of specific weight or specific density fluid to the specific weight or specific density of स्टँडर्ड फ्लुइड. आता आपण स्टँडर्ड फ्लुइड बोलतोय तर मग आता स्टँडर्ड फ्लुइड काय हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर स्टँडर्ड फ्लुइड इन केस ऑफ लिक्विड आपण प्युअर वॉटर घेतो ॲट 4 डिग्री सेंटीग्रेडला. तर 4 डिग्री का बरं, तर 4 डिग्री सेंटीग्रेडला डेन्सिटी ऑफ वॉटर सर्वात जास्त असते. फॉर लिक्विड स्टँडर्ड फ्लुइड is generally considered as pure water at 4 degrees centigrade, and for gases standard
standard fluid generally considered as air or hydrogen at specified temperature and pressure. तर कधी भी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एखाद्या मटेरियलची काढत असणार तर ते रिपोर्ट करताना आपल्याला टेम्परेचर काय आहे ते सुद्धा रिपोर्ट करावं लागतं, कारण की डेन्सिटी आणि मास डेन्सिटी काय होता, व्हॅरीज होता विथ टेम्परेचर, म्हणून त्यांना रिपोर्ट करणं गरजेचं राहतं. सिन्स वेट डेन्सिटी and mass varies with temperature, so temperature must be reported when specific gravity is reported. तर आता आपली पुढची प्रॉपर्टी जी आहे ती आहे स्पेसिफिक वॉल्यूम. स्पेसिफिक वॉल्यूम तर specific volume, it is the ratio of volume of fluid to the mass of fluid, आणि यालाच म्हटलं जातं इट इज reciprocal of density. तर मास ऑफ फ्लुइड तर याच्यात काय होतं, स्पेसिफिक व्हॉल्यूम मध्ये काय व्हॉल्यूम अपॉन मास घेतलेला आहे, तर आपण याला व्हॉल्यूम अपॉन वेट पण घेऊ शकतो. तर मास आणि वेट केव्हा घेतलं जातं, जर प्रॉब्लेममध्ये लिक्विड असेल तर मग आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ वेट रिपोर्ट करतो, आणि प्रॉब्लेममध्ये गॅस असेल तर इन टर्म्स ऑफ मास आपण त्याला रिपोर्ट करतो. तर काय, तर स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड टू द मास ऑफ fluid. So mass of fluid, तर हा काय, रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी, युनिट मीटर क्यूब पर kg. त्यानंतर आपली पुढची प्रॉपर्टी आहे